हॅलो, हाय, नमस्कार. आजची परत एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, ती म्हणजे आंब्याचा मुरांबा. इतका सुंदर आहे ना आणि इतका टेस्टी बनतो. आणि आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याचा मुरंबा झाला नाही तर असं सीझन काहीतरी असा वेगळाच वाटेल. त्याच्यामुळे आंब्याचा मुरंबा, कारण का तो चांगला अगदी भरपूर म्हणजे खाल्ला तर लगेच संपतो, नाही तर वर्षभर सुद्धा टिकतो, अशा पद्धतीने बनवलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लवकरात लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा. इथे आता हे जे एक भांडं घेतलेलं आहे, एक अख्खं भांडं भरून मी आंब्याचा तो सगळा गर काढणार आहे. आता इथे घेताना मी हापूसचे 3 आंबे घेतलेले आहेत. 3 किंवा 4 जसे लागतील. आपल्याला एक भांडं हे अख्खं भरून घ्यायचं आहे. म्हणजे जी क्वांटिटी तुम्ही घ्याल, म्हणजे जे भांडं तुम्ही घ्याल त्यानुसार तुम्हाला आंब्याचं प्रमाण हे ठेवायचं आहे. असं काही सांगू शकत नाही की 2च आंबे लागले, 3 आंबे लागले, असं काही नाही. आपल्याला जेवढा गर लागणार आहे, जेवढं भांडं तुम्हाला घ्यायचं असेल तेवढ्या क्वांटिटीनुसार करायचं आहे. आता इथे मी आंबा हा हापूसच घ्यायचा, त्याचा खूप छान म्हणजे टेस्ट येते. आणि आता आपण अशा पद्धतीने पीस करणार आहोत. पीस जेवढे मोठे करता येतील ना तेवढे काढा, अगदी बारीक करू नका. आणि चमच्याच्या साहाय्याने असं आपण पूर्णपणे त्यातला गर हा काढून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित पूर्ण गर निघतो आणि पीस पण छान मिळतात. आता हे एक बाउल भरून मला ते सगळा गर काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी आता घेताना 3 आंबे घेतलेले आहेत, पण साधारण मला 4 तरी आंबे लागलेले आहेत हे सगळं गर पूर्ण भांडं भरून घेण्यासाठी. तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी ते बनवणार आहे, त्यासाठी मी तसं करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या आंब्यातला गर हा काढून घ्यायचा आहे. फक्त घेताना पीस त्याचे मोठे मोठे करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला जे काही प्रमाण घ्यायचं आहे ते प्रमाण तुम्ही एक वाटी, एक अशा प्रकारचं बाऊल किंवा एक पातेलं जे काही असेल ते तुम्ही सेम घ्यायचं आहे पुढच्या सगळ्या मेजरमेंटसाठीच्या ह्याने. म्हणून तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल त्यानुसार, अगदी मी काही असं नाही करत की 2च आंब्याचा हे बनवायचे किंवा 3च आंब्याचं बनवायचे. घेताना 3 घेतले होते, पण बाऊल भरेपर्यंत मला 4 आंबे तरी लागलेले आहेत. त्याच्यानुसार आपण ते सगळं गर हा काढून घ्यायचा आहे. आणि आंबा असा पिकलेला वगैरे छान, आणि शक्यतो हापूसच घ्या, दुसरा कोणताही घेऊ नका. त्याची चव जराशी वेगळी येते. जी हापूसला चव येते ना ती दुसऱ्या आंब्याला एवढी येणार नाही, त्याच्यामुळे हापूस घ्यायचा आहे. आता इथे परत पूर्णपणे जितका काढता येईल ना तेवढा आपल्याला गर हा काढून घ्यायचा आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. अजिबात आपल्याला वेस्ट करायचं नाही, जेवढा घेता येईल तेवढा. असा इथे मी पूर्ण गर काढून घेतलेलं आहे, पूर्ण भांडं भरून घेतलेलं आहे मी. त्याच्यामुळे आता हे जे भांडं आहे असंच मेजरचं आपल्याला बाकीची पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे, ते म्हणजे साखरेचं. आता पूर्ण हे एवढ्यासाठी मी 4 आंबे घेतलेले आहेत, त्याचा गर काढलेला आहे. आता सेम बाऊल माझ्याकडे होते, त्यामुळे जेवढा बाऊल मी आंबा घेतलेला आहे तेवढाच बाऊल मी साखर घेतलेली आहे. ह्याच्याहून कमी जास्त जे काही प्रमाण तुमचं असेल ते सेम असलं पाहिजे. जेवढा आंब्याचा गर असेल तेवढं साखर घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे हा सगळा जो आंब्याचा गर सगळा काढलेला आहे तो आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आता इथे तुम्हाला लक्षात ठेवा की आपण पूर्ण रेसिपी ही मीडियम फ्लेमवरती, अगदी एकदम लो फ्लेमवरती करणार आहोत. त्याच्यामुळे अगदी 10 मिनटात, 5 मिनटात असं नाही, चांगले 20-25 मिनटामध्ये आपली ही रेसिपी होते. पण ती आपल्याला अगदी शांतपणे करायची आहे, काही घाई करायची नाही आहे. आरामात अगदी आपल्याला हळूहळू ते करायचं आहे. आपल्याला घाईघाईमध्ये करायचं आहे, कारण का जे पहिल्यांदा बनवणारे असतील त्यांना पाकाचा अंदाज येणार नाही आणि मग पूर्ण रेसिपी आहे ती बिघडू शकते. त्याच्यामुळे आता आपल्याला हळूहळू करायचे आहे. आता साखर याच्यामध्ये टाकलेली आहे, बाकी आपण काहीही पाण्याचा अर्क त्याच्यामध्ये टाकलेला नाही आहे. साखर जशी वितळत जाईल तसं ती पाणी सोडत जाते. त्याच्यामुळे आपण आंबा हा त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि सगळं काही मिक्स करताना एकदम हलक्या हाताने करायचे की पीस आपले तुटले नाही पाहिजेत. असे मोठे मोठे पीस आपल्याला जसे आपण घेतलेले आहेत तसे पीस आपल्याला मिळाले पाहिजेत पूर्णपणे मुरांब्यासाठी. म्हणून जितकं हळूहळू आपल्याला मिक्स करता येईल तेवढं करायचं. 5-5 मिनिटांनी मध्ये मध्ये फक्त ढवळत राहायचं आहे पूर्ण मुरांबा तयार होईपर्यंत. बाकी आपल्याला काहीही असं मोठं करायचं नाही आहे. दुसरं काही जेवण वगैरे आपण बनवत असू ते बनवताना एक साईडला गॅसवरती आपण हे अशा पद्धतीने मुरांबा करू शकतो. 20-25 मिनिटांमध्ये आरामात मुरांबा तयार होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा आहे. आता हे बघा, परत थोडा वेळ झालेला आहे. साखर थोडी थोडी वितळत चाललेली आहे, पूर्णपणे साखर वितळलेली नाही. आपली फ्लेम आहे ती तेवढीच ठेवायची आहे. आपल्याला काही घाई करत अगदी मोठ्या फ्लेमवरती करून पटापट पाक वितळून घ्यायचा आहे असं काहीही करायचं नाही. आरामात जसं हळूहळू पाक वितळतोय त्याच्यात मस्तपैकी आंब्यामध्ये तो पाक मिसळला जातोय, मुरतोय, अशा पद्धतीने आपल्याला सावकाशपणे हे करायचं आहे. आता जसं साखर वितळत जाईल तसं सगळं
बघा तुम्ही पातळ होत चाललेलं आहे. फक्त तर एक आहे, प्रत्येक वेळेला ढवळताना साईडने हे असं आपण ढवळताना साईडला साखर लागते, ती मध्ये-मध्ये काढली गेली पाहिजे. नाहीतर कसं होईल, की साईडला सगळं कडक होत जातो पाक आणि मग ती साखर तिथे चिकटून राहते. त्याच्यामुळे जेव्हा-जेव्हा ढवळायला त्या वेळेला ही साईडनी ही साखर आहे ती काढायचा आठवणीने ठेवा. नाहीतर ती करपेल, त्याचा तो टेस्ट वेगळी येते, मग ती कॅरमलाइज होते आणि मग त्याची चव चांगली नाही लागत. आता जसं-जसं शिजत चाललेलं आहे तसं आता हे बघा इथे फेस आलेला आहे, ह्याचा अर्थ आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता विरघळल्यानंतर आता बघू शकता की अजिबात पहिल्यांदा जो घट्टपणा होता तो आता काही नाही आहे. आता फक्त आपल्याला पाक आपला घट्ट करायची वेळ. आता घट्ट करताना सुद्धा की आपल्याला एकदम 2 तारी 3 तारी असा मोठा अगदी पाक करायचा नाही आहे किंवा एकदम, कारण का तो आपल्याला जेव्हा शिजवल्यानंतर आपण ह्याच भांड्यात ठेवतो आणि आपल्याला तो थंड करताना सुद्धा तो शिजण्याची प्रोसेस ही त्याच्यामध्ये चालू असते, कारण का भांडं आपलं गरम असतं. त्याच्यामुळे शिजवतानाच पाक एकदमच अगदी घट्ट करायचा नाही आहे. आता फक्त ह्या पाकाला थोडासा घट्टपणा येईपर्यंत अगदी एकतारी पाक जो बनवतो त्याची जी स्टेप असते त्याच्या थोडासा आधीपर्यंतची आपल्याला ही स्टेप करायची आहे. आता इथे बघू शकता हळूहळू पूर्णपणे त्याचं म्हणजे जो पातळपणा होता तो आता कमी होत घट्टपणा यायला लागलेला आहे आपल्या पाकाला. त्याच्यामुळे मध्ये हे ढवळत राहणं हे आवर्जून करायचं आहे. हे अजिबात तसंच ठेवायचं नाही, नाहीतर साईडला साखर सगळी कडक होऊन जाते आणि आपल्याला व्यवस्थित पाहिजे तसं आपल्याला आपला पाक मिळत नाही. त्याच्यामुळे 5-5 मिनिटांनी मध्ये हे ढवळत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, हे बघा थोडं आता साखर ही घट्ट होत चाललेली आहे, घट्ट होते. त्याच्यामुळे आपण इथे हे करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते, थोडंफार असं मी तुम्हाला हातावरती करून दाखवते की पूर्णपणे असा पाक हे नाही, पण एकतारी पाक तयार व्हायला आता सुरुवात झालेली आहे. आता इथे काय करायचं, आता सगळ्यांनाच आवडतं असं काही नाही, पण माझी आई जसं बनवायची तशा पद्धतीने मी बनवते. इथे 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत आणि लवंग त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. जेव्हा पाक आपला घट्ट व्हायला आलेला आहे त्यावेळेला मी लवंग टाकलेले आहेत. त्याने इतकी सुंदर टेस्ट येते ना, तुम्ही आवर्जून टाका, अजिबात स्किप करू नका हां. कारण का नुसता मुरांबा खाण्यात आहे ना, तर त्यात जो लवंगचा फ्लेवर येतो ना खूपच सुंदर लागतो. त्याच्यामुळे आता आपण हे इथे लवंग टाकलेले आहेत, 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत, जास्त काय अगदी घ्यायची गरज नाही आहे. आता बघू शकता पाक कसा घट्ट होत चाललेला आहे. मी साईडचा पाक सारखा काढत राहिलेली आहे, कारण का तो तसा काढला नाही ना तर साईडला सगळी साखर कडक होऊन जाते. आणि आता व्यवस्थितपणे घट्टपणा आलेला आहे. इथे आता थोडी मी किशमिश घेतलेली आहे. किशमिश ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, पण खूप छान लागते. कारण का ही सगळी माझ्या आईची रेसिपी असल्यामुळे ना ती तशा पद्धतीने करायची आणि आम्ही इतके आवडीने ते सगळं खायचो ना लहानपणापासून. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. किशमिश ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, पण लवंग नक्की टाका, त्याने जी टेस्ट येते ना खूप छान येते मुरांब्याला. आता बऱ्यापैकी आपला पाक हा घट्ट होत चाललेला आहे, कारण कसं होईल, गॅस बंद केला की आपण लगेच काही दुसऱ्या भांड्यामध्ये ते काढून ठेवणार नाही आणि ते लगेच काही गार होणार नाही आहे. त्यामुळे ती गार होण्याची प्रोसेस ती हळूहळू होत जाते. त्याच्यामुळे पाकाचं प्रमाण आहे ना घट्ट होण्याचं ते अजून चालूच राहतं. त्याच्यामुळे आता इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला पाक हा घट्ट झालेला आहे. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण हे ठेवून द्यायचं आहे. फक्त ठेवताना असंच ठेवायचं नाही आहे, परत जसं 5-5 मिनिटांनी हे जे गार होईपर्यंतचं जे ढवळणं आहे ना हे चालूच ठेवायचं आहे. पीसेस पण तुम्ही बघू शकता आंब्याचे इतके मस्तपैकी मोठे तसेचे तसे पीस राहिलेले आहेत, कारण का आपण फास्ट असं ढवळत राहिलेलो नाही आहे. अलगद आरामात अगदी सगळी ही प्रोसेस केली ना की मुरांबा खूप सुंदर होतो, अजिबात खराब होत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हापूस आंब्याचा मुरंबा तयार केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर त्याला घट्टपणा जो आहे ना तो असा एवढाच आला पाहिजे. ह्याच्याहून घट्ट पण मजा नाही आणि ह्याच्यावर पातळची पण मजा नाही. आणि लवंग टाकूनचा जो फ्लेवर येतो ना तो खूप सुंदर येतो. त्याच्यामुळे मला अशा पद्धतीने तुम्ही हापूस आंब्याचा मुरंबा तयार करा आणि मला सांगा की तुमची ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला ही आवडली की नाही ती, आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा हापूस आंब्याचा मुरंबा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू.